ज्याला जेवताना चटणी खाल्ल्याशिवाय होतच नाही ना, त्याने अशी शेंगदाणे तिळाची चटणी बनवून ठेवायची, 2-3 महिने खात बसायची. मग त्यासाठी काय करायचं, सगळ्यात पहिलं तवा ठेवायचा गॅसवर, मस्त शेंगदाणे टाकून घ्यायचे, त्याच्यावर तुम्हाला जेवढी चटणी बनवायची ना तेवढी घ्यायची आणि त्याला मीडियम फ्लेमवर असे खरपूस भाजून घ्यायचे. त्याच्यानंतर तीळ टाकायचे, जेवढे शेंगदाणे घेतले तेवढेच, आणि त्याला पण असं ह्या शेंगदाण्यामध्ये ना भाजून घ्यायचं असं खरपूस. त्याला काढून घ्यायचं आणि आता बराच असा लसूण घ्यायचं बरं का. आता इथं गावरान लसूण घेतलाय, तुम्ही कुठलाही घेऊ शकता. आता लसणाला चांगले डाग पडूस्तोय ना याच्यात भाजून घ्यायचं. नंतर तीळ आणि शेंगदाणे थंड झाले का खलबत्त्यात टाकायचं. तुम्ही इथं मिक्सर मध्ये केलं तरी सुद्धा चालतंय. आणि नंतर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची थोडीशी आणि मीठ टाकायचं. आता थोडंसं आहे ना मिक्स करून कुटून घ्यायचं हलकसं. नंतर त्याच्यामध्ये ना जो भाजून ठेवला होता ना तो लसूण घ्यायचा आणि तो टाकून द्यायचा. आता इथं माझी क्लिप शूट नाही झाली लसूण टाकताना, पण मी काढून घेऊन त्याच्यामध्ये टाकून ना चांगलं कुटून घेतलं बघा. आता असं मस्तपैकी ओलसर होऊन जाते ना चटणी लसूण टाकल्याच्या नंतर. आता अशी आबडधोबड मस्त कुटली का, आता झालेली आपली चटणी रेडी मस्तपैकी. आता याला काढून घ्यायचं. तुम्ही याला डब्यात ठेवून 2-3 महिने खाऊ शकता बरं का. बिलकुल खराब नाही होत ना, वास नाही येत. एवढी टेस्टी लागते ना, चवदार लागते. म्हणजे कोणाच्या तोंडाला चव नसेल ना त्या झटक्यात तोंडाला चव देते बघा, एवढी भारी लागते. अशी काढून घ्यायची मस्त आणि तेल टाकून खाऊ शकता, किंवा मग तुम्ही अशी सुद्धा खाऊ शकता. खूपच भारी लागते. डाळ भाता बरोबर सुद्धा एकच नंबर लागते. तर बनवा आणि मला कमेंट करून नक्की सांगा.